चला आम्ही चाललोय मॅचने मित्रांनो. आज आमच्या गावामध्ये HPL धमाका. तर बघा बारीक बारकली पोरं निघल्यात, त्यांची पण टीम आहे. आता बघू थोड्याच वेळा तिथं ग्राउंडवरती पोहोचलं का तुम्हाला दाखवतो कसं काय होतं आजचा दिवस मॅचिंगचा. बघा आता तिघं जण आहेत, बाकी पोरं मागे आहेत, पाहू शकतात तुम्ही. इकडे दुकानावरती गेलं खायला घ्यायला, आम्ही पण चाललो. नमस्कार मित्रांनो, जीवन हरिग्राम चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. तसेच मित्रांनो, आपले अखंड भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजीराजांच्या पदस्पर्शन झालेल्या रायगड मूवीमध्ये तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत आहे मित्रांनो. आज आपल्या गावामध्ये HPL धमाका, तर त्याच्या निमित्त आज ब्लॉग बनवलेला आहे. तर नक्कीच बघा आजच्या ब्लॉगमध्ये कशा प्रकारे पोरांचं प्रदर्शन झालेलं आहे. तर मित्रांनो, ही स्पर्धा आपल्या हरिग्राम गावातील टीमने भरवलेली आहे. तसेच मित्रांनो, आपले पूर्ण गावाचा सपोर्ट आहे टीमला व आपल्या प्लेयरांना. तर या मित्रांनो टुर्नामेंटमध्ये एकच उद्देश आहे, जो कोण चांगला खेळेल तो आपल्या हरिग्राम टीमच्या मध्ये खेळणार आहे, म्हणजे मेन टीम मध्ये खेळायला संधी भेटणार आहे. अनेक यंगस्टरांना चान्स देण्याची आपण प्रयत्न करणार आहोत वाघेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम यांच्या माध्यमातून. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच पाहिलं असेल की हरिग्राम वाघेश्वर टीम ही नेरे विभागामध्ये स्पर्धा भरणारी पहिली टीम होती. त्याच्या माध्यमातून प्रीमियर लीग चालू केली होती आपले नेरे विभागामध्ये, नेरे दुंद्री विभागामध्ये. आणि पुन्हा एकदा त्या प्रमाणे आपण HPL भरलेली आहे, म्हणजे प्रीमियर लीग. तर आपले यंगस्टर पोरं सुद्धा पाहू शकतात बारीक बारीकली. बघा इकडे आलेत मित्रांनो. ब्लॉग काढायचा विषय म्हणजे आपल्या चॅनलच्या मधून दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि तुम्हाला बरेच वेळेला म्हणजे असं प्रश्न पण पडत असेल की आपल्या गावातीलच ब्लॉग का बनवतो, बाहेर का जाईल. पण मित्रांनो, आपल्याला जास्त वेळ भेटत नाही, कारण की आपल्याकडे गाडीची सुविधा पण नाही. त्याच्यामुळे गाडी आणि पैसा दोन गोष्टी खूप मोलाच्या आहेत. कारण की कुठे बाहेर जायचं असलं तर पैसा खूप मोलाचा आहे, कारण की पैशाशिवाय कुठं जाताना येत नाही आणि गाडीशिवाय. तर चला मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत दिलेली साथ आणि असाच प्रेम असा ठेवा, कारण की तुमच्या मुलाचा इथपर्यंत पोहोचलो आहे. कारण की 3815 सबस्क्राईब हे तुमच्या मुलं झालेलं आहे, कारण की तुमचं सर्वांचा प्रेम आहे. एक तुम्हाला बोलायचं राहिलं की आपल्या हरिग्राम गावातील एक उत्कृष्ट समालोचक वैभव बोपे असतील. तसेच मित्रांनो, आपले शुभम म्हात्रे नेहमीच आपल्याला मित्रांनो अनेक स्पर्धामध्ये आठवणीने नाव घेत असतात. हरिग्राम ब्लॉग्स खूप अभिमान वाटतं, कारण की आम्हाला पण हरिग्राम गावामध्ये असे 2 कॉमेंटर आहेत, ते आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी खूप चांगल्या प्रकारे मेहनत करीत असतात. कारण की त्यांच्या मुलंच एक ओळख नेरे दुंद्री विभागामध्ये, पूर्ण पनवेल विभागामध्ये त्यांच्या मुलंच आहे. कारण की प्रत्येकजण कुठे पण गेलं की हा हरिग्राम गावातील कॉमेंटर अशा नावाने ओळखले जातात. आणि चला मित्रांनो, आता टीचकडे जाणार आहे आम्ही. चला टीचकडे आता बघूया कोण कोण आहे, तुम्हाला नक्की बघायला भेटेल. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी राजांना पाहू शकतात. प्रथम तर त्यांना नमस्कार माझा. आणि आपले कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण श्री गणेशांचं नाव घेतो. गणपती बाप्पांना पाहू शकतात, गणपती बाप्पा मोरया. स्पर्धेसाठी भेट दिलेली आहे. हरिग्राम प्रीमियर लीगच्या माध्यमातून आलेले सर्व प्रमुख पाहुणे पाहू शकतात. आपले सौरभ बोपींना पाहू शकतात. आणि आपले हरिग्राम गावातील एक डॅशिंग व्यक्ती धनाजी दादा म्हात्रेंना पाहू शकतात. तुम्ही नेहमीच आपल्याला सपोर्ट असते कोणत्याही कार्यासाठी. आज त्यांची पण इथे उपस्थिती लाभली आहे स्पर्धेसाठी. तुम्ही पाहिलं असेल अनेक स्पर्धेमध्ये त्यांचा नंदी धावत असतो बैलगाडी क्षेत्रामध्ये. जागवार बैलाचे मालक धनाजी म्हात्रे दादांना पाहू शकतात आज आलेले. आणि आपले शैलेश दादा घोडविंदे पावन दादा सुद्धा आलेले आहेत आज स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी. हरिग्राम गावातील एक नवीन उभरते सितारे राज जाधव यांना पाहू शकतात. क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि कॉमेंटर क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आता चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आज सुद्धा एक आपल्या शुभमुखातून तुम्हाला कॉमेंट्री देखील पाहायला भेटणार आहे.
राज यादव दादांच्या धन्यवाद जेवण देते आपण काढून दाखवली पाहायला मिळतात दाऊदानाचे मात्र यांचा स्वागत समारंभ केला जाईल माहिती शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन यांचा स्वागत समारंभ केला जाईल तसे वेळात वेळ काढून त्यांनी उपस्थिती दाखवली असे दाशी नेतृत्व सौरभ भाई होते सातत्याने ज्यांनी मानणारे असे दाशी नेतृत्व भाई सौरभ भाई यांचे सुद्धा सहर्ष स्वागत केलं जाईल तसंच कुणाल भोळे यांचे स्वागत केलं जाईल ओके दादांना पाहू शकतात तुम्ही नेहमीच आपल्या टीमला सपोर्ट करायचा असतात जिथे जिथे जात असते हरिग्राम टीम तिथे तिथे आपले दादा नेहमीच टीमला सपोर्ट करत असतात आणि खूप मोलाचा वाटा आहे कारण की पोरांना खूप चांगल्या प्रकारे सांगत असतात कशा प्रकारे खेळायचं काय प्लॅनिंग करायचं आणि आज देखील दादा आलेले आहेत स्पर्धेसाठी HPL साठी आणि इकडे प्लॅनिंग चालू आहे इकडे लवकर बघा मित्रांनी ही आहे मजा गेम प्लॅनिंग सुद्धा ऐकून घेतले मित्रांनो आज हरिग्राम प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज पहिला सामना रमणार आहे पाहू शकतात तुम्ही आणि टीमचे प्लेयर पाहू शकतात गावातील अनेक प्लेयरांना आज या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन पाहू शकता संधी घेऊन पुढच्या टीम मध्ये खेळण्याची संधी भेटेल मेन टीम मध्ये हरिग्राम टीमच्या तुमच्या टीमचं नाव काय आहे मित्रांनो बघा मंगलमूर्ती 11 पाहू शकतात त्याचे कॅप्टन आहेत मित्रांनो धनु भोपी दाखवतो जागा समोरून दाखवतो ओके मित्रांनो आज HPL हरिग्राम प्रीमियर लीग तर आज पहिला सामना रमणार आहे पाहू शकतात आणि पोरं बघा इकडे टीम आहे यांची आणि आमचे विशाल भोपी सुद्धा आज आहेत पाहू शकतात तुम्ही आणि इकडे मित्रांनो आमचे डगआउट मध्ये प्लेयर पाहू शकतात आता ते त्यांची टीमला प्रथमतः फलंदाजी आलेली आहे पाहू शकतात पोरं पाहू शकतात यंगस्टर आहेत पूर्ण तुम्हाला या टीम मध्ये कोण नामवंत बॅट्समॅन किंवा फलंदाज नसेल कारण की ही आहे मित्रांनो आपली गावची स्पर्धा तर याच स्पर्धेच्या माध्यमातून जो कोण चांगल्या प्रकारे खेळेल त्याला हरिग्राम टीम मध्ये खेळायला भेटेल आणि मित्रांनो इकडे आपले रोहन दादा भोपी आहेत पाहू शकतात आणि रोहन दादा भोपींना विचारू आपण आजचा स्पर्धेचा तुमचा किती रनांचा टार्गेट असणार आहे आमचा खैला आहे रोहित तो जर टिकला तर 200 होतील आमच्या गावात तो खैसच आहे त्याच्यात आमची सगळी टीम आहे तुमच्याकडे एक स्विंग मास्टर सुद्धा आहे पाहू शकतात तुम्ही आतिश पाटील यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही बॉलिंगच्या बॉलला तर आमचा स्ट्रॉंग बॉलर जिम्मेदारी आहे स्ट्रीम पण स्ट्रॉंग बॅटिंग बॉलिंग भारी आहे पण आम्ही चांगलं 100% देण्याचा प्रयत्न करतो आपल्याकडून चॅनल कडून खूप सारे शुभेच्छा आला वाटतं बघा 6 6 धावा असेल चालू असताना ऍडव्होकेट साहेब करण यांच्या बॅट मधून निघाली एक चांगला एक फटका त्याला 1 धावा भेटल्यात इकडे प्लेइंगला
हा चेंडू नक्कीच कॉलर पद्धतीचा चेंडू होता. एक धावता सहजचा पुन्हा दुसरा धावायचा कोणताही प्रयत्न नसणार होता. पाहूया एकीकडे जीत इलेव्हन आणि एकीकडे मंगल मूर्ती. याला वाटतं करल ऍडव्होकेटनी. ओ भाई कडक कॅच, कडक कॅच, एक नंबर कॅच पकडलं धनुनी. माध्यमातून धनंजय भोपी आणि दुसरा धक्का पाहायला मिळतोय. गेला होता 6-1. फिल्डर एकदम उत्कृष्ट फिल्डर होता, ज्याची गणना केली जाते बेस्ट फिल्डर हरिग्राम गावचा. तो होता मित्रांनो धनु भोपी. स्पर्धेसाठी पाहायला मिळते. चिल्लर पार्टी पण पाहू शकता धनंजय भोपी पहिला. आणि इकडे प्रेक्षक वर्ग सुद्धा आलेत मॅच बघायला. हे बघा आमचे स्पर्धेला प्रेक्षक आलेत, पाहू शकतात तुम्ही. इकडे साहिल पाहू शकतात, विनय आहे, इकडे राज म्हात्रे सुद्धा आहेत आणि आमचे बंधूचे मुलगा आलेला आहे समर भोपी, तो सुद्धा आहे कुठल्या टीम मध्ये. अजून बरीच पोरं आले तिकडे बघा, दाखवतो तुम्हाला. आणि पहिला सामना तुम्हाला दिसत म्हात्रेंना पाहू शकतात. तुम्हाला जर साऊंड सिस्टम पाहिजे असेल किंवा मंडप पाहिजे असेल तर सुखदेव म्हात्रेंकडे संपर्क साधा. आणि तिकडे आलेत आपली पोरं, तिकडे बघा प्रथमेश आणि अल्पेश भाई, त्यांची पण टीम चाललं दिसेल. हे बघा कसला बॉल, गोलगत बॉल आला होता मित्रांनो, बाउन्सर. हे बघा सुजल भाईला पाहू शकतात तुम्ही. कालक येतं मित्रांनो, साधा मोबाईल आहे ना त्याच्यामुळे आपला. उलटाच बॉल आणि ह्यो सुद्धा गेला बाहेर. इकडे पोरा बघू शकतात तुम्ही. असंही वाटतं. एक नंबर कॅच झाली मित्रांनो आणि बिग विकेट पाहू शकतात तुम्ही रोहित गरजच्या रूपाने. आणि कशा रीतीने गोलंदाजी करते, सातत्याने येते, असा चेंडू टाकतील, तसा चेंडू टाकतील. आता पाहूया कसा चेंडू टाकतोय, सातत्याने सर्वपती पाहायला गेलो. असा चेंडू असा उकरतो, तसा उकरतो. आता पाहूया कसा उकरतो. पहिला चेंडू होता, नक्की गोल धावतोय सहजचा चेंडू. कुठे बाहेर कुठलं जावं दुसरं धावसाठी लोक घेऊ शकतो आणि नक्कीच त्यांचा त्या इशाराला पण बाद. चला जीत आलाय. तर नक्कीच आपण या ओव्हरच्या नंतर स्वागत समारंभ केलेला आहे. तर नक्कीच चालतं का यो चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. देशम पाटील पहा, आपण सामन्यात आलो असताना काय वाढून येता शिवाय देतात. दुसरं चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि केंद्रेकर. हा चेंडू कोल्हापूरचा चेंडू होता, नक्कीच एक धावचा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी धावला. धोका होऊ शकतो आणि नक्की जित्याला अवस्था पाहायला मिळतो. पाहायला मिळाला सायलेच्या माध्यमातून. तसेच कुणाल गोरे यांचे सुद्धा स्वागत केले जाईल. हा चेंडू जरची संधी पाहिला तिथे हार होता. एक धावसाठी धावला, धोका होऊ शकतो नक्कीच. तर हो मोठे यांच्या माध्यमातून नकार देण्यात आला. हा चेंडू कोल्हा पद्धतीचा चेंडू होता, नक्कीच धोका दिलाय. चेंडू जाईल सीमारेषेचा हार एकच आंदोलन. 3 ओव्हर झाले मित्रांनो. सातत्याने मानला जातो. साहिल घेऊन आता मात्र खरा गोलंदाजी करत असताना पाहूया पुढचा चेंडू रोहनगतीसाठी. हा चेंडू नक्कीच बेटाला चेंडू राहील. एक धाव तर सगळं पूर्ण दुसरं धावाचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. पहा आणि या एक धाव संख्येनं पाहायला गेलं तर संघाची वाढती धावसंख्या 23 आकड्यावर पोहोचली आहे. कमीत कमी 4 स्कोर पाहायला मिळेल या मैदानावरती. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज साहिल.
आपला सेफ हँड हरिग्राम गावचा आणि मस्त की कॅच पकडली, रनिंग कॅच. संकेत आलाय. पहिली मॅच चालू आहे धनु आणि रोहितची. चेंडू साई बोलण्याचं करून आता मात्र थोडी आता मात्र चेंडू नक्की खेळची संधी तिथे चांगला खेळ पाहायला गेलेला आणि पाहायला गेला तर 3 सफलता त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. असा गोलंदाज अनिकेत कोंडविलकर एक ओव्हर फेकत असताना 4 धावा खर्च केल्यानंतर 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. असा गोलंदाज अनिकेत कोंडविलकर. ऍडव्होकेट सिद्धार्थ जाधव त्यांच्या वतीने टी-शर्ट स्पॉन्सरशिप केलं या स्पर्धेसाठी. भाई भाई इधर राहा ना जरा. ओके गोडंदे यांचा या स्पर्धेच्या वाटपास स्वागत केलं जाईल. तसंच आपण मात्र आपणास विनंती यायचे मित्रांनो स्पर्धेसाठी भेट दिलेली आमच्या हरिग्राम गावातील दोन्ही पंचाला विनंती आपण श्यामदादा नाही ठेवला उदाहरण. हे भावांनो इकडे बघा. ऋतिका आणि श्रीशा इलेव्हन संघाचे दादा दादा हे इकडे बघा पोराव. इकडे इकडे मित्रांनो पाहू शकतात तुम्ही आज सोपान म्हात्रे सुद्धा आले. आज हरिग्राम गावामध्ये प्रीमियर लीग आहे, HPL प्रीमियर लीग. तर हरिग्राम गावचा स्टार आणि फोटोशूट चालू आहे इकडे. फोटोशूट लय काढतात भाई फोटो दादच ना आज. मित्रांनो बघा दोन धावा आले असतात. आणि 3 टक्क्याचा सामना आतिश पाटील होता. चेंडू चेंडू त्याचे ते नक्कीच त्यांची संधी होती. चांगल्या प्रदर्शन पाहायला मिळालं आयुष्याच्या माध्यमातून. नक्कीच एक धावचा 100 गुंतवणूक दुसऱ्या धावचा कोणता प्रयत्न नसणार आहे. चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. काही आपण चेंडू आतिश पाटील भाई सुजल भाई यांनी आला बाहेर. भाई दाद नाही करायचा सुजलचा. भाई आज बॅट बोलतोय सुजलची. आता मात्र गोडूकरी 40 कुठं सामना असणार आहे. श्रीशा ऋतिक केलेल्या संघाचे दोन्ही खेळाडू सर्व खेळाडू आपण याच्या मध्यशी ऊन लागतंय. आम्ही 11 राहुल गोपी पाहायला मिळतील पुढे. आता मात्र नाही सोडणार भाई आउट. आणि इकडे आता उतरलाय मित्रांनो अल्पेश भोपे आलाय बॅटिंगला. बघूया आता अवकाळीच्या नंतर बॅटिंगला उतरले. प्रॅक्टिस नाही मित्रांनो. आता इकडे पाहू शकता आतिश पाटील आहे गोलंदाजीला आणि बॅट्समॅन आहे मित्रांनो. पाहू शकता अल्पेश भोपी. आता बघूया काय कामगिरी करतोय. हो 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 शॉट आहे कडक शॉट. ऑफ साइडला मारलाय मित्रांनो. फुलटॉस बॉल. ओ भाई बाउंड्री भाई बाउंड्री केली अवकाळी. 4 धावा. सामना जिंकला. मुख्य समालोचक असणारे रोहन भोपी याचे सामना जिंकवलाय. मित्रांनो तब्बल 4 चेंडू खेळले आणि
मोलाचा वाटा उचलला. 9 धावा काढल्या आहेत. 9 धावा. कडक नेमावली पाहू शकतात तुम्ही. इकडे बाउंड्रीवर होती गाडी म्हणून काराला लावली. इकडे मित्रांनो ना प्रॅक्टिस ना काय तरी सुद्धा चांगल्या रन मारल्या. 4 चेंडू खेळला आणि 9 धावा काढल्या पाहू शकतात तुम्ही. असं वाटतंय अवकाळी टवकाली बॅटिंग. कुठेतरी एक प्रेशर होता तर प्रेशर मध्ये बॅटिंग करत होते. काय होता दिमाग मध्ये चाललेला? हे बघा अजय मित्रांनो. बघा AJ भाई सुद्धा आलाय बघा स्पर्धेला भेट दिले. उद्या का मॅच? उद्या मॅच आहे अजय भाईची. बघा हसतोय बंटी हसतोय. उत्कृष्ट गोलंदाजी केली. 3 विकेट घेत असताना फक्त 4 धावा कच्चा केला असा गोलंदाज सरराय. कोण असेल मित्रांनो? आणि विकेट खूप सारी चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच धनाजी म्हात्रे यांच्या हस्ते अनिकेत कोहलीकर याला सामनावीर देण्यात येईल. उपाधी केली मित्रांनो. जोरात आले गोलंदाजीसाठी. 3 विकेट घेत असताना फक्त 4 धावा कच्चा केला असा बुलंद खेळाडू अनिकेत कोहलीकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि आता त्यांनी आमची भोजनाची व्यवस्था करावी ही त्यांना विनंती करतो. चांगला नाही संघ आपल्याला पाहायला मिळेल. येतं का पाडेल. सुरेख सामना आपल्याला हे थांब सोपन थोडस. आता मात्र फलंदाजी मारकर प्लॅनिंग काहीतरी प्लॅनिंग इकडे. हर्षल म्हात्रे दत्तू प्रसिद्ध फलंदाज सातत्याने पाहायला मिळते. 4 जण आहेत. अरे बोब्याला हिसा म्हणून तुम्ही त्याला पण धरण त्याला हा सोपन काय चाललंय प्लॅनिंग? त्यांची मीटिंग चालू आहे का 13 पोरा झाले त्यांची 2 बाकवाचा गुणला आणि पहिली वर कोण टाकायचा असा त्यांचा चालू विषय. मी अंपायर आहे. आता बघतो काय घ्या आता बघूया. मेन पंच आपल्याला पाहायला मिळतात सोपान म्हात्रे. बायकर मॅन म्हणून त्याची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. नेरात दुंद्रा विभागाचा ठाण्याबाग म्हणून त्याची सातत्याने ओळख राहिली आहे. जाऊया माहिती राहिली. ओ भाई साहब अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि राहुल गोपी कुठेतरी निराश करतोय संघाला. मॅच होती त्यांची. कोणी कॅच पकडली? 2 कॅच सोडले इथे. आणि फटका पडतोय फलंदाजाची विकेट. प्रताप घरात आलाय. खूप चांगला प्लेअर आहे. आता बघूया कसं कामगिरी करते. अक्षय म्हात्रे घरात आम्हाला माहिती हा फटका होण्याची शक्यता आणि तिथं अप्रतिम जर काढावी झाली. अतिशय मात्र काय अप्रतिम फिल्डिंग आपण त्याच्या माध्यमातून पाहणार म्हणजे या षटकात धाबलकर धावसंख्या अवघ्या. हे रावदर नवीन आहे तुम्ही काय रे भाई? रोशन भाईला पाहू शकतात तुम्ही मैदानामध्ये. जाऊया मैदानामध्ये सायकलला फलंदाजी मार्क मध्ये फटका सजवला पुन्हा एकदा अतिशय मात्र झेल खाली आणि झेल बाबा अप्रतिम
हॅट्रिक पाहायला मिळाली आयटी समात्रेकडून. मित्रांनो आता इकडे टीम पाहू शकतात, कारण की त्यांची टीम थोडी प्रेशर मध्ये आहे. आता बघूया बघा आता किती रन होतात. कॅप्टनच्या चेहऱ्यावरती पाहू शकतात टेन्शन आहे, कारण की टीम थोडी प्रेशर मध्ये आहे. बघूया आता काय. तर जाऊ मैदानावरती पुढला चेंडू राज जाधव. हा फटका सोबला तिथे क्षेत्ररक्षण, परंतु त्याच्या कुठेतरी मिस फील्ड आणि फटका सजवला होता, तिथे मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळाली. परेश भाई सुद्धा आलाय, इकडे अभिषेक भाई बघा त्यांची पण टीम खेळणार आहे. जादूगार म्हणून त्याची ओळख सातत्याने बॅटी फक्त बॅटी चॉईस करतोय. जा दोन्ही बंधू आयकॉन सुद्धा आले, आयकॉन सुद्धा गोंडवाल मधून डायरेक्ट आयकॉन मागवले. राहतच नाही आयकॉन डायरेक्ट ना. चला पुढच्या मॅचच्या टॉससाठी अनुप भोईर आणि रोहित खरे त्यांच्यामधील नेक्स्ट मॅच. बघा आमचे युट्यूबर जुवन भोपे, जुवन हरिग्रामकर 4000+ त्यांचे सबस्क्रायबर तर पूर्ण झालेत. अभिनंदन जुवन. खरं तर कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि युट्यूबवर चांगला जीवन सहयोग आहे, भरपूर त्याची मेहनत आहे त्याच्या मागे. शुभेच्छा दिला. चला मॅच कडे जाऊया. धन्यवाद वैभव भाई, धन्यवाद. राहुल आला पहिलाच बॉल मेडानकडे क्षेत्ररक्षक होते, सेकंड खेळाडू सिद्धी जाधव आणि नाशिक एंडकडे राज जाधव. बडे मैया आणि छोटे मैया हे मैदानामध्ये आलेत. 3 विकेटसाठी 500. प्रदीप यांच्याकडून आणि पाठीमागे फिल्डर इथे मोठा हादरा मिळालाय राजच्या टीमला. सिद्धेश जाधव, ऍडव्होकेट सिद्धी जाधव यांच्या खेळीचा अंत झालाय. बघा शेरा बाद झालाय, निक नेम त्याचा शेरा आहे. राहुल भुते यांच्या खात्यामध्ये सबंधचा पहिला डॉट बॉल. राहुल प्रचंड अनुभव आहे आणि त्याच्या अनुभवाचा वापर तो करत असताना दिसलाय. विकेट त्याने घेतली. सध्या व्यासपीठावर आपण बघू शकता सन्मान्य विश्वशेठ म्हात्रे, तिकडे दक्ष बिअरशॉपचे ओनर राजेश जोशी, शुभम भोपेला आपल्याला बघा मिळतात. श्याम उद्धारत, संपूर्ण आमची संपूर्ण टीम. राजेश जोशी यांच्याकडून 5 कलिंग, प्रत्येक टीमला 1-1 कलिंगड. राज जोशी यांच्याकडून 5 कलिंगड 5 टीमसाठी. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिला. येस, स्कोररचं आमचं लक्ष आहे. सोपन मात्र सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि दुसरा अनिकेत कोंडिलकर. बॉलिंग काय बॉलिंग करते सध्या राहुल भोपी. आता मला वाटतं काकावर बारी येईल. तुमची माफी मागतो. चला अनु भोईर आणि रोहित गरज मध्ये टॉस होते आणि टॉस करतील. प्लॅनिंग चालू आहे, प्लॅनिंग. दक्ष बिअरशॉपचे ओनर राजेश जोशी. राजेश जोशी या टॉस. फटका सजवला. बॅटच्या मधोमध आला. फिल्डर जज करतायत.
कॅच हॅट्रिक झाली वाटते भाई. अजून एक विकेट हॅट्रिक झाली का आणि क्लीन बोर्ड एकदा ताले करून राहिला पाहिजे गोलंदाजासाठी. मिडल ओव्हर त्याचं लक्षात नाही. राजे धावाडव राज जाधव धावाडव आणि म्हटलं होतं ना आवाज दे शुभम राज जाधव धावा वाढव लगेच धावा येतील बघ. लाईनला बॉल तेव्हा वाईट गेला तरी चालेल. आला भाई कधी बॉल राजचे पीक टाकली ना सोडणार. स्पीड मध्ये टाक जरा. स्पीड टाक स्पीड टाक. भूपीने कसरत भरपूर केली परंतु बॅटिंग करता आली नाही. फिनिश यस फिनिश. काय वाटतं इकडे आता जरा राजभाई यांची टीम जिंकली. आता बघूया. खुश आहेत एकदम. प्रत्येक टीमला एक चान्स मिळेल. विनय जोशी काय सांगाल. मोठे महिने काय असा विश्वास केला की त्याला तू ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतोय. नक्कीच चांगला प्लेअर आहे पण त्याला बॉलिंग देत होतो पण तो स्वतःहून बोलला मी नाही टाकत. समोर पर्यंत चांगलं होतं तर मी नाही टाकत बोलला. मी बोललो त्याला टाक म्हणून तो बोलला नको. खरंय का खोटं आहे त्याला विचार. मला तर वाटत नाही असं काय असं म्हणून कारण म्हणते मला किती जीव आहे तर मला माहिती. ही फक्त बनवा बनवी अशी बनवा बनवी मोठा असतो आपण मॅच देतो. हरकेश पाटील सुद्धा आले. कधी मॅच उद्या का परवा आहेत. कोणत्या टीम मध्ये कोण पॅकर. चला बघा मित्रांनो आज आले प्रसाद पाटील कारण की थोडस टीमची जरा बघतोय कारण की गेम प्लॅनिंग कशी काय कसं खेळतात कसं नाही पाहणी करण्यासाठी पण आले ग्राउंडची. आता गोला खातात मित्रांनो. बघा ॲडव्होकेट साहेब आमचे प्रताप जाधव यांना पण पाहू शकतात तुम्ही. बघा हे देखील आल्यात. कसं वाटतंय प्रताप जाधव तुम्हाला कसं वाटतंय आज हरिग्राम गावामध्ये KHPL ची स्पर्धा भरवली काय सांगाल. चांगलं आयोजन केलेलं असंच आयोजन करत राहा. त्यामुळं ही जी येणारी नवीन पिढी नवीन पोरं आहेत त्यांच्यासाठी चांगले प्लॅटफॉर्म उपलब्ध केले. चांगलं आयोजन केलं. धन्यवाद. इकडे आपल्या गावातील पण बरीचशी मंडळी आल्या HPL ची आनंद घेण्यासाठी पाहू शकतात. हे बघा दादा लोक बसल्यात. हे बघा आपले हरिग्राम गावातील पंचांना पाहू शकतात. मधुकर जाधव काकांना पाहू शकतात तुम्ही. आणि इकडे काका लोक पण बसले मस्त की. वाईट हो मामा एकदा वाईट हो जिंकल. आता बघू काय होतं. भाई इकडे बघा. चार बॉल मध्ये 2 बॉल बाकी. बघा आपले हरिग्राम गावातील कला म्युझिक बँड
यांच्या माध्यमातून सोडून दिला बॉलला. तुम्ही पाहिलं असेल अनेक बँड पथक मध्ये काम करत असतात आणि स्वतःचं पण बँड पथक आहे. तर नेहमीच दादा सपोर्ट करत असतात टीमला आपल्या. तर त्यांच्या माध्यमातून पण आज प्लेयरसाठी एक बक्षीस सुद्धा प्लेयरांसाठी पण बक्षीस लावलेलं दादानी. दादा काय सांगाल तुम्ही? फक्त हरगाम गावामधून हरगाम गावाचं नाव मोठा करायचं आहे. तर तुम्ही बक्षीस लावलेले आहेत ते कोणत्या प्लेयरांसाठी? टॉप 5 मध्ये यांची यादी येते. एक प्रोत्साहन म्हणून तुम्ही एक मुलांना एक तुमच्या खुशीने एक काय पैसे असतील ते देत असतात. दादा तुम्ही विक्रम बनले दुसऱ्यासाठी खूप चांगला प्रकारे तुम्ही काम करत आहेत. कारण की कुठेतरी एक मुलांना पण उत्साह येतो. कारण की आता संपलाय आणि म्हणून करतो आपण. पैसा सगळ्यांना भेटत असतं. पहिल्या सत्रामध्ये